खरात प्रकरण हे महाराष्ट्रभर गाजते। एक तुम्हाला निश्चित सांगतो की आम्ही राजकारणामध्ये अनेक लोक आहेत, अनेक लोक असतात, अनेक वेळेला अनेकाशी संपर्कही येतो। नेमकं येणाऱ्या माणसाच्या मनात काय आहे हे कधी सांगता येत नसतं, किंवा तो काय उद्योग करतो ह्याची पूर्वकल्पना कधीही नसते। आणि असून जर कोणी त्याला जर साथ देत असेल तर तो गुन्हा आहे। तसा जर गुन्हा कुणाकडून घडला असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। परंतु हे प्रकरण एवढं गंभीर आहे, याच्या खोलात जाऊन आता तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतात, अनेक व्हिडिओ जेव्हा येत आहेत त्या टायमाला निष्ठेचा कळस ज्याला म्हणतात तो आपल्या नजरेस येतोय। म्हणून एखाद्यावर श्रद्धा ठेवणे किंवा एखाद्याला मानणं आणि त्याचा असा गैरफायदा घेणं हे अत्यंत त्याला काय शब्द त्याला सुचत नाही, परंतु हे खेदजनकच आहे आणि अत्यंत किळसवान आहे। म्हणून असे धर्माच्या नावावर किंवा ज्योतिषाच्या नावावर किंवा बौद्धगिरीच्या नावावर असा जो काही प्रकार झालेला आहे तो या महाराष्ट्राला कलंक आहे। म्हणून सरकारनं यावर अत्यंत कठोरपणे कारवाई केली पाहिजे। आता तुम्ही जर पाहिलं तर अनेक पुढाऱ्यांचे त्यांच्याबरोबर फोटो आहेत, अमित शहा पासून सर्वांचे फोटो आहेत, याचा अर्थ सर्वजण त्याच्याशी संबंधित अशातला भाग नाही। भेटतात, माणसं भेटतात, रोज भेटतात, परंतु खरा जर त्याच्यामध्ये कोणी त्याच्या सपोर्टिंगला असेल किंवा कोणी त्याच्या बरोबर असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे। सरकारचं सुद्धा स्पष्ट मत आहे।